आज आपण बनवणार आहोत झणझणीत तिखट चवदार शेंगदाणा चटणी सोलापुरी पद्धतीची। हे छान आपण खमंग चटणी तयार केलेली आहे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान अशी तोंडी लावण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे। नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी शेंगदाणे भाजून घेते आहे। एक मोठी वाटी घेतलेला आहे आणि भाजून छान असं टरफलं काढून घ्यायचे आहेत आणि छान थंड झाल्यानंतर साले त्याची काढून घ्यायची आहेत। एक चमचा तेल टाकून घेऊया। तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे। छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। थोडंसं जिरं टाकणार आहे। छान तडतड लसूण छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लसूण छान तांबूस झालेला आहे, बघू शकता। इथे आपण लाल तिखट मिरची पावडर टाकून शेंगदाणे टाकून घेते। छान भाजून घ्यायचे आहे। गॅस बंद केला। अजून थोडंसं लाल तिखट टाकूया। इथे लसूण आणि शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आहेत। इथे मिक्सरचं भांडं घेते आणि आपण जाडसरच वाटून घेणार आहोत। मिक्सर कमी जास्त फिरून जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण जाडसर अशी चटणी करून घेतलेली आहे। लसूण सॉरी मी मीठ टाकायचं विसरलं आहे, मीठ टाकून घेते। इथे बघू शकता छान चटणी रेडी झालेली आहे। इथे त्याच ताटलीमध्ये मी काढून घेते। छान खमंग आपली चटणी तयार झालेली आहे। इथे बघू शकता खूप सुंदर छान खमंग चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।